राज ठाकरे या बैठकीमधून आता बाहेर निघालेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा निश्चितच माध्यमांसाठी त्याची वाट पाहत आहेत या प्रतिक्रियेची. तेव्हा आजच्या या मवियासोबतच्या बैठकीत राज ठाकरे पहिल्यांदाच आलेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात एक प्रकारे वेगळी चर्चाही सुरू होती आणि त्यांची मतं त्यांनी आज हिरिरीनं या बैठकीमध्ये मांडलेली आहेत. व्हीव्हीपॅटशिवाय मतदान घेऊ नये, निवडणूक आयोगाला काही खडे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत की तुम्ही या निवडणुका घेण्यासाठी सज्ज आहात का, तेवढी सज्जता आपली झालेली आहे का, अशा प्रकारचे त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आणि मतदार याद्या ज्या आहेत त्या पारदर्शीपणे आधी वेबसाईटवर दाखवाव्यात अशा प्रकारची सुद्धा मागणी आहे. त्यामुळे या दृष्टीने आता काय नेमका निवडणूक आयोग विचार करत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच सगळं केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवलं जाईल असं सांगितलेलं आहे चोक्कलिंगम यांनी. आणि त्यांच्याबरोबर ही महत्त्वाची बैठक होती. राज्यामधल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या आधी अशा प्रकारे विरोधकांचं एक खूप मोठं पाऊल म्हणता येईल. ज्या प्रक्रियेवर खरं तर संपूर्ण देशाचं राज्याचं भवितव्य असतं अशाच प्रक्रियेसंदर्भात काही प्रश्न घेऊन उद्धव ठाकरे या बैठकीमधून बाहेर आलेले आहेत. तर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. मवियाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद YCMAला आता होणार आहे आणि त्या ठिकाणून आपण ही पत्रकार परिषद सुद्धा थेट पाहणार आहोत. त्यामुळे काय नेमकं चोक्कलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये झालेलं आहे या सगळ्या पत्रकार परिषदेमधून आपल्या समोर येईल. तर आधी राज ठाकरे या बैठकीतून बाहेर आलेत, आता उद्धव ठाकरे आणि आता सगळेच महत्त्वाचे नेते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतील. आज राज्यातले सगळे विरोधी पक्ष एकत्रित आलेत, महत्त्वाचे नेते विरोधी पक्षातले आणि मवियाचे आज एकत्रित येऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये ते गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी भेट घेतलेली आहे. निष्पक्ष निवडणुकांसाठी अशा प्रकारे विरोधी पक्षांनी ही वज्रमूठ केलेली आहे. निवडणूक आयोगाचे प्रमुख आले तरच चर्चा होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर आता सगळ्यांना वेध लागलेत त्या पत्रकार परिषदेचे. या पत्रकार परिषदेमध्ये सगळी तयारी झालेली आहे आणि प्रतीक्षा आहेत या महत्त्वाच्या नेत्यांची. या बैठकीमध्ये जे मुद्दे मांडले ते या ठिकाणी सांगितलं जाईल. निवेदन जे आत्ता सादर केलेलं होतं त्यामध्ये महत्त्वाचं जे मुद्दे आहेत निवेदनामध्ये ज्यावर सगळ्यांनी स्वाक्षरी केलेली आहे हे देखील मुद्दे या ठिकाणी सांगण्यात येतील. यामध्ये वेबसाईटवर सगळी माहिती ही आधीच प्रदर्शित करावी अशा प्रकारे मागणी केलेली होती. त्यामुळे निवेदनामध्ये ज्या स्वाक्षरी आहेत त्यामध्ये सर्वात आधी शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ही सही आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील शेकाप, सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रईस शेख समाजवादी पार्टी या सगळ्यांच्या सह्या आहेत. आणि या निवेदनासंदर्भात आधी स्पष्ट केलं जाईल काय नेमक्या निवेदनामध्ये मागण्या आहेत या संदर्भात आधी स्पष्टीकरण दिलं जाईल. आणि त्यानंतर याबाबत निवडणूक आयोग सकारात्मक होतं का, त्यांनी काय नेमकं म्हटलं या संदर्भात या पत्रकार परिषदेत सांगितलं जाईल. तर येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र 2024 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्ष, सामान्य माणसाच्या मनात खूप शंका असल्याचं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं आम्ही सगळेच जण मानतो आणि सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे पाहिल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उपस्थित होतीये असं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे राजकीय संस्थांच्या व्यवस्थेच्या मनामध्ये आणि सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यावर काही ठोस कृती देखील आवश्यक आहे असं या निवेदनाच्या सुरुवातीला म्हटलंय. गोविंद तुपे या सर्व घडामोडीवर मंत्रालयामध्ये लक्ष ठेवून येत. आपण थेट जाऊया गोविंदकडे, काय येतात ते अपडेट ते पाहूयात. गोविंद, सगळे नेते आता या बैठकीमधून बाहेर येताना दिसतात. काही वेळापूर्वी सर्वात आधी किंबहुना राज ठाकरे आले, त्यानंतर उद्धव ठाकरे. काय एकंदरीतच हालचाली दिसतात सगळ्या? अजून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे. काही खाजगी गोष्टीसाठी हे सगळे जे नेते आहेत ते बाहेर आले होते, काही फोन कॉल अटेंड करण्यासाठी. परंतु एकूणच सगळी जी बैठक आहे ती अजूनही सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा इतर महाविकास आघाडीतले जे प्रमुख घटक पक्ष आहेत, मग शेकाप असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, या सगळ्या पक्षाचे जे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सगळ्यात जे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांसाठी आज
आहेत, या ठिकाणी निवडणूक आयोगाचे जे पदाधिकारी आहेत यांना सगळे जे महाविकास आघाडीतले नेते भेटत आहेत आणि काही महत्त्वाचे प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या पाठीमागे चर्चा करत होतो त्याप्रमाणे की सर्वोच्च न्यायालयानं या संपूर्ण घडामोडीच्या अनुषंगानं एकूणच की 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या अशा पद्धतीचे निर्देश दिले होते आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या ज्या आहेत त्या तयारी झालेली आहे का. आपण जर बघत असाल तर काही फोन कॉल अटेंड करण्यासाठी हे सगळे जे महाविकास आघाडीतले नेते जे आहेत ते सभागृहाच्या बाहेर बैठकीतून बाहेर आल्याचं पाहायला मिळतं आहे. सगळ्यात महत्त्वाची घडामोड जी आहे की तुम्ही निवडणुकीसाठी तयार आहात का, तुमच्या बाकीच्या प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले आहेत. जयंत पाटलांनी या ठिकाणी मतदार यादीतील घोळ, बोगस मतदार, त्याचबरोबर लाखांच्या घरात हे सगळे बोगस मतदार आहेत अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आहे, आमच्याकडे कागदपत्र आहेत, आम्ही ते पुरावे देऊ अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. आणि या सर्व संपूर्ण भूमिकेवर निवडणूक आयोग आता काय भूमिका घेणार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त काही गोष्टींचा चेंडू जो आहे तो निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हे सगळे जे मुद्दे आहेत, ही सगळी जी माहिती आहे, आपलं जे म्हणणं आहे ते आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवू आणि त्याबाबत त्यांच्याकडून या ठिकाणी आपण उत्तर घेऊ अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु आपण जसं मगाशी म्हणालो तसं की राज्य निवडणूक आयोगाचे जे आता जे प्रधान सचिव आहेत, मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोक्लिंगम, या संपूर्ण बैठकीनंतर कदाचित एक पत्रकार परिषद ते सुद्धा घेण्याची शक्यता आहे. ही सगळी बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण परिषदेला याबाबतची बैठक घेतील आणि त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी कदाचित राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, त्याचबरोबर मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्लिंगम हे सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या सर्व मुद्द्यांना उत्तर देतील, जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाहीये. आणि गेल्या काही दिवसापासून मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रिया याच्याबाबत सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेला जो संभ्रम आहे तो कमी करण्यासाठी पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत, ही सगळी जी प्रमुख मागणी घेऊन जी आहे ते विरोधी पक्षाचे सगळे जे नेते आहेत आज या ठिकाणी मंत्रालयात दाखल झालेले आहेत. आणि या सगळ्या मागणीला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो, निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे. गेल्या जवळपास तब्बल 1 ते 1.5 तासापासून ही सगळी जी बैठक सुरू आहे, सगळे प्रमुख नेते जे आहेत वेगवेगळे निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं झालेल्या घोळ, विधानसभा असतील, लोकसभा असतील, या निवडणुकीमध्ये काही झालेल्या अनागोंदी याबाबतचे सुद्धा काही खुलासे करतानाचे पाहायला मिळत आहेत. आणि तशा पद्धतीची जी माहिती आहे ती आपल्याला मिळताना पाहायला मिळते आहे. गोविंद, यामध्ये एक अपडेट गोविंद आपल्याला देते. राज्य निवडणूक आयुक्त यांची बैठक होणार आहे. विरोधी पक्षांची उद्या सुद्धा आयोगासोबत बैठक असणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. विरोधी पक्षांची उद्या सुद्धा आयोगासह बैठक असणारे प्रमुख नेते पुन्हा एकदा आयोगाला उद्या भेटणार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त आणि आयोगाची ही बैठक असणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. खरं तर आत्ता सगळं हे शिष्टमंडळ विरोधी पक्षांचं एकत्रित भेटतं आहेच आहे, मात्र उद्या सुद्धा याचा पुढचा अंक हा सुरूच असणार आहे. प्रमुख नेते पुन्हा आयोगाला भेटणार असल्याचं कळतं आहे. आता या पत्रकार परिषदेमध्ये काय नेमके त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात हे बघायचं आहे, कारण उद्या सुद्धा आयोगासह बैठक बोलावण्यात आलेली आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्याचप्रमाणे सगळेच विरोधी पक्षातले हे महत्त्वाचे नेते, मवियाचे नेते चोक्लिंगम यांच्या बरोबर इथे थांबलेले दिसतात, उभे आहेत आता ते. आणि इकडे प्रतीक्षा आहे ती पत्रकार परिषदेची.